क्रांति लाना है, भारत को जगाना है, स्वास्थ्य जागृति लाना है। एक कदम तुम बढ़ाओ, लाखों कदम जुड़ जाएंगे। आज जो ये आग जली, कल इतिहास बन जाएंगे। एक आवाज, एक ही नारा, स्वस्थ बने भारत हमारा। नमस्कार सर्व मित्रांना, JRCM पुनश्च एकदा माझा आवाज पोहोचत असेल? संतोषजी, ओके, धन्यवाद आपल्या सर्वांचं. माझा आवाज पोहोचतो आपल्या सर्वांपर्यंत. मित्रांनो, एक कदम तुम बढ़ाओ लाखो कदम जुड़ जाएंगे, आपण गीतामध्ये ऐकलं ना, त्या गाण्यामध्ये ऐकलं, एक कदम तुम बढ़ाओ लाखो कदम जुड़ जाएंगे. बिलकुल तसं जसं दांडे यात्रेवरून गांधीजी निघले होते साबरमती आश्रमातून दांडीला, तर ते मोजक्या लोकांसोबत निघले होते आणि जसजशी ती यात्रा पुढे 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 गेली तेव्हा लाखो लोक देशभरातून त्या यात्रेमध्ये एकत्रित आले आणि इंग्रजांविरोधात फार मोठा, ज्याला आपण मिठाचा सत्याग्रह म्हणतो, तो केला होता. बिलकुल तसंच आहे की दर मीटिंग मध्ये, दर सेमिनार मध्ये, दर होम मीटिंग मध्ये, दर झूम मीटिंग मध्ये काही ना काही नवीन लोक आपल्यासोबत येत असतात. लोकांमध्ये बदल हो की न हो, आपल्यामध्ये बदल होत असतात आणि बाहेर राहून बरेच लोक आपले बदल बघत असतात. अरे हे आहेत का टिकून आणखी, आहेत का टिकून आणखी, करतेत का, असे बरेच जण बघत असतात बरं का. आणि ते बघत असतात कधीपर्यंत टिकतात आणि आपल्याकडे बघून ते येत असतात. जेव्हा आपल्याविषयी, आपल्या अभियानाविषयी जेव्हा त्यांना बाहेरून माहिती पडते, त्यांचा कोणीतरी, ते ज्यांच्याकडून प्रभावित असतात, कोणी पाहुणे, कोणी मित्र, ज्यांचे ते काही ऐकत असतात, त्यांच्याकडून ज्यावेळेस आपलं नाव, म्हणजे अभियानाचं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का, मी त्या दुकानावर गेलो आणि ही वस्तू आणली, मला फार छान वाटली, तेव्हा ते अरे यार, हे संतोषजी तर खूप दिवसापूर्वीपासून सांगत होते, मीच लक्ष दिलं नाही. सुनीलजी खूप दिवसापासून सांगते, मीच लक्ष दिलं नाही. कारण की प्रभावी माणसाचं माणूस लवकर ऐकतो, त्याचा प्रभाव आहे त्यांचं. त्यामुळं आपण टिकून राहणं फार महत्वाचं. आणि यामध्ये जे बदल होत आहेत, जे कंपनीकडून नवीन नवीन अपडेशन येत आहेत, त्याची माहिती घेण्यासाठी आपण इथं येत असतो. आणि आपण सतत झूम मीटिंग मध्ये, लीडच्या मीटिंग मध्ये, छोट्या मीटिंग मध्ये, सेमिनार मध्ये जाणं यासाठी आवश्यक असतं की आपल्यावर नेहमी नेहमी निगेटिव्हिटी आपल्यावर बसलेली असते. तोपर्यंत आपण चांगल्या लोकांमध्ये जाणार नाही, तोपर्यंत आपली निगेटिव्हिटी नाहीतर आपल्याला संपून टाकेल. हा मोबाईल किती चांगला जरी असला तर जर याला दररोज चार्जिंगला लावावं लागतं, जर याला चार्जिंगला लावलं नाही तर काही काम करणार नाही. तसं आपला चार्जिंग, आपल्याला नवीन गोष्टी माहित होण्यासाठी आपल्याला मीटिंग मध्ये येणं आवश्यक असतं. आणि मी सगळेजण सातत्यानं त्यामध्ये येत असतात, हे मी बघतोय. सुनीलजी असतील, कीर्तिताई असतील, पांडवजी असतील, हे सगळेजण 7 PM ला सुद्धा असतात, जे सायंकाळी मीटिंग असते, ममता दिदी असतील, आपण सगळेजण असतात आणि त्यामुळे त्यांना माहित होतंय. आता मी पाहिलं की त्यामध्ये फॉर्मॅट बदलून गेलाय की ट्रेनर काही सांगणार नाही, तुम्ही वाचून या, आम्ही फक्त प्रश्न विचारू. कीर्तिताई किती प्रश्न विचारले, म्हणजे कीर्तिताई म्हणल्यास नवीन काय सुरू झालंय. बरोबर आहे सर. प्रश्न उत्तर ते आपण वाचून उत्तर द्यायचे असतात, तर आपण त्याच्यामध्ये लक्ष ठेवायचं की कुठे काय पॉइंट आहे, मग तसं हे करायचं. आता कीर्तिताईचं वय काय कीर्तिताई? माझं 60 पूर्ण झालंय सर, 61 चालू आहे. रिटायर झाले गव्हर्नमेंट जॉब मधनं. आता 60 पूर्ण होऊन 61 लागलंय, रिटायरमेंटचं आयुष्य जगतायत, तरी सुद्धा त्या वाचतायत आणि त्यांच्या मुलासारखे आम्ही ट्रेनर, मुलीसारख्या काही ट्रेनर त्या येऊन त्यांना विचारतात की सांगा कीर्तिताई, सांगा याचं उत्तर सांगा, आहे की नाही, मजा येते की नाही, किंवा नवीन विचार जातं, नवीन माहिती, आणि यातून जे नवीन नवीन गोष्टी सगळेजण शिकत असतात. हे सगळे फॉर्मॅट बदललेत आणि यामध्येच फक्त माहितीचं काम न करता खरोखर शिकलेत का नाही, खरोखर ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत आहेत की नाही, याची काळजी सगळेजण घेत आहेत.
यातून कुणाची नॉलेज तपासण्याची किंवा यातून कुणाची किती माहिती आहे हे तपासण्याची अजिबात कुणाचीही मनीषा नाही, कुणाची इच्छा नाही, कुणाचे तसे इंटेन्शन नाही. इंटेन्शन काय आहे, ही जी सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती माहिती किती चांगल्या प्रकारे आपण जनसामान्यापर्यंत पोहोचू शकत आहोत हे त्यातून बघायचंय आणि त्यामध्ये सुधारणा करायच्या. हेच त्या मागचं इंटेन्शन आहे. 7 PM ला जे तुम्हाला वाटत असेल ना तिथं बहुतेक सुनीलजी बोलता येत नाही, विचारता येत नाही, असं कसं, म्हणून आपली मिटिंग आहे. बरोबर आहे की नाही? येस सर. बरोबर, त्यासाठी मिटिंग आहे की यामध्ये आपल्याला विचारता येते की सर असं कसं, असं कशामुळे सुरू आहे, ही फॉर्मॅट कसा चेंज झालाय, या संदर्भानं आज आज आपण अतिशय छान प्रोडक्ट विषयी माहिती पाहणार आहोत. ज्या प्रोडक्टचं नाव तुमच्यापर्यंत मेसेजच्या माध्यमातून पोहोचलाय, न्यूट्रिचिकेनर. वजन वाढवणार इतकं गेनरनं जी बाहेरून येणारी माहिती आहे त्या माहितीतून एवढंच आपल्याला कळालंय, सगळे सजग झालेत की गेनर म्हटलं की वेट गेन कर, वजन वाढवणं. परंतु एवढं मर्यादित न ठेवता हे सामान्य ज्ञान, गेन करणं, वजन वाढवणं, हे झालं सामान्य ज्ञान. आणि सामान्य ज्ञानाला कुठंच किंमत नाही, किंमत आहे विशेष ज्ञानाला, स्पेशल नॉलेजला. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी फक्त न्यूट्रिशन विषयी बोलत नाही, तर जगामधल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये सामान्य ज्ञानाला किंमत नाही, विशेष ज्ञानाला किंमत आहे, स्पेशल नॉलेजला. तर नुसतं वजन वाढवणं हे कधीच असू शकत नाही. वेट गेन, वजन वाढवायचं, वजन वाढवायचं, तर त्याच्या पुढचा प्रश्न येतो की नेमकं कशाचं वजन वाढवायचं. तर माझं वजन वाढवायचं, कशाचं वजन वाढवायचं म्हणजे काय, दुसरं कोण आहे, माझं वजन, तुमच्यामध्ये कशाचं वजन वाढवायचं, हा प्रश्न महत्वाचा आहे. की वेट गेन करणं, वजन वाढवणं सोपं आहे, परंतु तुमच्या शरीरामध्ये चरबीचं वजन न वाढू देता, फॅटचं वजन न वाढू देता, तुमच्या शरीरामधील हाडांचं वजन वाढवणं, तुमच्या शरीरामधील मसल्सचं वजन वाढवणं हे फार अवघड आहे आणि ते आपण शक्य करून दाखवू शकतो. न्यूट्रिचार्ज गेनर हे शरीरामधल्या हाडांचं आणि स्नायूचं वजन वाढवतंय. ही एकदम अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त हाडांचं आणि स्नायूचं वजन वाढवतंय. आता हे कसं शक्य आहे, कशामुळे वाढवायचं वजन, वजन वाढवणं का गरजेचं आहे, तर मित्रांनो वजन आपलं प्रमाणात असलं पाहिजे. आपल्याला रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलं की सर्व काही प्रमाणात असावे. तर काही जर प्रमाणापेक्षा जास्त जर असेल कुठली गोष्ट किंवा प्रमाणापेक्षा कमी असेल तरी ते ठीक नाही. तसंच जीवनात आहे की आपलं वजन सुद्धा प्रमाणात असायला हवं. होतंय काय, असे जे असतात ना एकदम अंडरवेट जे मुलं मुली असतात त्यांच्या सामाजिक कार्यावर प्रतिकूल प्रभाव असतो, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो. कमजोर, अंडरवेट हे जे असतात ना मुलं मुली, तर यांचं ज्यावेळेस त्याचे एकदम त्यांचं प्रमाणात वजन नसतं तेव्हा त्यांच्या सामाजिक कार्यावर प्रतिकूल प्रभाव पडतो. सामाजिक कार्यावर प्रतिकूल प्रभाव तर पडतोच, परंतु दुसरा प्रतिकूल प्रभाव काय, वजन कमी असण्याचा. तुम्ही तर म्हणतात की सगळेजण म्हणतात की आम्हाला वजन कमी करायचे, पण वजन कमी करणारी कॅटेगरी वेगळी, ती वयाच्या 40 नंतरची असते. आणि वजन वाढवणारी, ज्यांच्या स्नायूचं वजन नाही, हाडाचं वजन नाही, अशी कॅटेगरी हे 20 ते 30 वर्षातले मुलं मुली. जर वजन व्यवस्थित नसेल तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो रोगप्रतिकार शक्तीचा. त्यांची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते. वजन कमी असण्याचा पहिला प्रॉब्लेम रोग प्रतिरोधक क्षमता कमी. दुसरा प्रभाव, त्यांच्या हाडाचं वजन कमी तर हाडं ठिसूळ, हाडाची मजबूती कमी. ज्यांचं वजन कमी आहे त्यांचे हाडे ठिसूळ असतात, मुळात त्यांचं वजन कमी, हाडाचं वजन कमी असल्यामुळे त्यांचं वजन कमी. हे पहा, मजबूत हाडं तुम्ही जर स्क्रीनवर बघत असताल तर असे घट्ट दिसतात. आणि ज्यांचं हाडाचं वजन कमी आहे, ज्याला म्हणतो ऑस्टिओपोरोसिस, हाडांचा ठिसूळपणा, वयाच्या 70 नंतर ठीक आहे, परंतु वयाच्या 25 मध्ये हाडाचा ठिसूळपणा, त्यांची हाडाचा ठिसूळपणा असतो आणि त्यांची स्नायूची
हानी लवकर होत असते. आणि तुम्ही पाहिलं असेल जे 18 ते 25 वर्षातले मुलं आहेत, मुली आहेत, ह्या मॅक्झिमम बाहेर शिकायला आहेत, हॉस्टेलला आहेत, तिथलं जेवण ते खात आहेत आणि या सगळ्या परिणाम त्यांची मांसपेशी असते आणि तेच त्यांना वजन कमी म्हणजे शारीरिक कमजोरी आणि थकावट. कमी वजनाचे माणसं आणि त्यांना वेगवेगळ्या शारीरिक समस्याचा सामना करावा लागतो, त्यानंतर सामाजिक समस्याचा सामना करावा लागतो. एकदम ज्यांना ज्यांचं बॉडी वेट कमी आहे त्यांना आपण म्हणतो सिंगल हड्डी, म्हणजे चांगला शब्द येतो सुद्धा की आपण एक तो कसा आहे सिंगल हड्डी, आपल्याकडे शब्द असा सिंगल हड्डी. परत काय म्हणतात संतोषी? लुकडा. लुकडा म्हणतात. बरं, लुकडा म्हणतात. परत आमच्याकडं परमेश्वरीला माहित आहे की आमच्या जालना जिल्ह्यामध्ये त्याला सनकाडी एकदम सनकाडी सारखा दिसतो. आणि परमेश्वरजी पोलीस मध्ये आहे. आता एखाद्याला पोलीस भरती करायचं तर वजनाची अट आहे, मिनिमम इतकं वजन पाहिजे, बरोबर आहे की नाही? पोलीस मध्ये, मिलिटरी मध्ये, आर्मी मध्ये जायचं असेल तर वजनाची अट आहे, एवढं वजन पाहिजे. असे जे व्यक्ती मुलं आहेत ज्यांना विविध करिअर चूज करायचे त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की नोकरी असेल, प्रायव्हेट मध्ये व्यवसाय असेल, लग्न जमवणं असेल, या सगळ्यामध्ये शारीरिक दुर्बलता एकदम आडवी येऊ शकते. आडवी येते ना, शारीरिक दुर्बलता जर असेल तर प्रॉब्लेम होतो आहे की नाही? मुला मुलीला पसंतीला प्रॉब्लेम होतो आणि पसंत असेल तरच लग्न करा, आहे की नाही? आधी विचारा पसंत आहे का नाही. पसंत नसेल तर बळजबरी लग्न करण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याच्यात पुण्याकडे वगैरे तर बिलकुल लग्न करायला जाऊ नका, असं सांगायची वेळ आली आहे. आता सुनील जे आहेत पुण्याचे, तर पुण्याकडं तर हे सगळं लग्न जुळवण्यामध्ये सुद्धा अडचणी येतात जर व्यवस्थित वजन नसेल तर, त्याची पर्सनॅलिटी व्यवस्थित नसेल तर. आणि अशा सगळ्यांच्या मदतीसाठी असे जे पातळ कमजोर मुलं आहेत ज्यांचा आत्मविश्वास कमी झालाय आणि त्यांचा आत्मविश्वास प्राप्त करून देण्यासाठी, आता काय म्हणायचंय, वजन नाही म्हणायचं आपण त्यांना, काय तुमचा जो वजन कमी असल्यामुळे जो तुमचा आत्मविश्वास कमी झालाय, तर हा आत्मविश्वास पुन्हा देण्यासाठी आपण त्यांना उचित न्यूट्रिशन आणि उचित जीवनशैली हे दोन्ही देऊन आपण त्यांचं लीन बॉडी मास म्हणजे फॅट रहित बॉडी मास, तुमच्या शरीरातले स्नायू कसं वाढत यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. ही गोष्ट एकदम महत्वाची आहे की फॅट रहित लीन बॉडी मास वाढते जर आपण उचित न्यूट्रिशन घेतलं, व्यवस्थित जीवनशैली जर ठेवली तर लीन बॉडी मास वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि आहे. हे एकदम सुनिश्चित झालं पाहिजे की वाढलेलं वजन हे फॅट फ्री कसं पाहिजे, फॅट फ्री असायला हवं. आणि त्यासाठी आपल्याला त्यांना आहार द्यावा लागेल. त्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे प्रोटीन. म्हणजे आपल्याला कसं कळलं बरं की समोरच्या व्यक्तीला वजन जे वाढतंय हे फॅट फ्री वाढते, हे कसं लक्षात येईल? कोणीतरी हँडरेस करा म्हणजे मला लक्षात येईल की त्यांना आपल्याला सांगता येईल वाढलेलं वजन फॅट फ्री आहे. ते कसं लक्षात येईल सुनीलजी? सर, आपल्याकडे जे बॉडी स्कॅनर आहे त्याच्यावरती आपण त्यांचं बॉडी स्कॅन करू शकतो. जर बीएमआय वगैरे कमी असेल तर आपल्याला समजतं आणि मसल्स मास वगैरे समजतं आपल्याला. बिलकुल बिलकुल, हा एकदम सुनीलजी बरोबर बोललेत की आपल्याला त्यांचं वजन वाढता वेळेस हे मसल्सच वजन वाढायला लागले किंवा त्यांचं वजन वाढते वेळेस त्यांच्या हाडांचं वजन वाढायले, हे कसं समजून सांगता येईल? तर त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे बॉडी स्कॅनर. आपल्याला सुरुवातीला त्यांचे बॉडी स्कॅन करावी लागेल, बॉडी स्कॅनरनं त्यांचा रिपोर्ट तयार करावा लागेल, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की समोरच्या ताईचं, समोरच्या दादाचं हाडाचं वजन किती आहे, मसलचं वजन किती आहे, फॅटचं वजन किती आहे. आणि नंतर एका महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर जसजसे आपण त्यांची रिपोर्ट घेऊ आपल्या लक्षात येईल की त्यांचं जे वजन वाढतंय हे मसलचं वजन वाढतंय
आणि हाडांचं वजन वाढतं. त्यामुळं बॉडी स्कॅन करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही म्हणताना आता बॉडी स्कॅन कसं करायचं, तर ते आपण सकाळी 7च्या मीटिंग मध्ये बघणार आहोत की बॉडी स्कॅन कसं करायचं. 7च्या मीटिंगचा आपला विषय बॉडी स्कॅनर आहे. त्यामुळे दोन्ही विषय असे जोडून घेतले. बॉडी स्कॅन केल्यानंतर काय होईल की लक्षात येईल त्यांचं वजन वाढत आहे. आता हे गिअर कुणाला द्यायचं किंवा ते कुणाला वजन वाढण्याची आवश्यकता आहे, ज्यांचा BMI 18 पेक्षा कमी येतो. 18 किंवा 18 पेक्षा कमी. ज्या व्यक्तीचा BMI येतो त्या व्यक्तीला मसल गेन करणं आवश्यक आहे. BMI 18 पेक्षा कमी. मग BMI 18 पेक्षा कमी असण्याचे दुष्परिणाम काय आहेत? सामाजिक दुष्परिणाम पाहिले, लग्न जुळत नाही ते पाहिले. त्या व्यक्तीला तो लवकर आजारी पडतो. त्याची रोग प्रतिरोधक क्षमता कमी असते. इतर व्यक्तीच्या तुलनेमध्ये रोग प्रतिरोधक क्षमता कमी असते आणि तो व्यक्ती जर आजारी पडला तर त्याचं आणखी वजन घटू शकते आणि कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. त्यामुळं BMI 18 पेक्षा जास्त असायला तो आपल्याला लक्षात येईल. बॉडी स्कॅनर, तुमच्याकडे बॉडी स्कॅनर नसेल तर आपल्याकडून बॉडी स्कॅनर घ्या आणि सायंकाळच्या मीटिंगला बॉडी स्कॅनर घेऊन बसा. एक रिपोर्ट आपल्याला व्यवस्थित चर्चा करता येईल. आज दिवसभर वेळ आपण तेवढी व्यवस्था करूया. ते 2-4 तरी आपल्याला काय झाले पाहिजे, बॉडी स्कॅनिंगचे रिपोर्ट आपल्याकडे असायला पाहिजेत, म्हणजे आपल्याला त्यावर चर्चा करता येईल. तर ज्यांचा BMI म्हणजे सांगताय संदीपजी, BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमच्या वजनाचं आणि उंचीचं प्रमाण, शरीराच्या एकूण वजनाचं आणि उंचीचं प्रमाण. तो BMI 18 पेक्षा कमी असेल तर अशा व्यक्तीनं, मग त्याचं वय जास्त जरी असेल, त्यांनी आपलं मसल गेन करण्याचा प्रयत्न करावा हवा आणि त्यासाठी उचित न्यूट्रिशन आपण घ्यायला पाहिजे. त्यासाठी लागल आहे की नाही, प्रोटीन लागल. कारण की प्रोटीन हे आहे की प्रोटीन यासाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागल की जे प्रोटीन सध्या आहारातून मिळते ना, त्यांचा उपयोग बऱ्याचदा ऊर्जा निर्माण करण्यासाठी होतो. जर आपण व्यवस्थित न्यूट्रिशन जर घेतलं तर घेतलेल्या प्रोटीन पासून ऊर्जा कमी तयार होईल आणि मांसपेशिया मसल जास्त बनतील. बऱ्याचदा काय होतंय की आपण आहारातून जेवढं प्रोटीन घेतो ते प्रोटीन ऊर्जा निर्माण करण्याच्या कामाला लागू शकते. असं होऊ नये म्हणून आपल्याला थोडस कार्बोहायड्रेट सुद्धा जास्त घ्यावे लागतात. जेव्हा तुम्हाला वेट गेन करायचे ना, मसल गेन करायचे ना, त्यावेळेस थोडस कार्बोहायड्रेट एक्स्ट्रा घ्यावे लागतात. का? कारण की त्या कार्बोहायड्रेटचा उपयोग ऊर्जा निर्माण करायला पाहिजे आणि घेतलेल्या प्रोटीनचा उपयोग मसल्स गेन मध्ये झाला पाहिजे म्हणून. त्यामुळे डाएट प्लॅनवर आपल्याला शिकायला पाहिजे. आपल्याला थोडासा एक्स्ट्रा कॅलरीजचा डाएट प्लॅन घ्यावा लागेल. त्यामुळं पुरुषांनी 2700 कॅलरीज पर्यंतचा डाएट प्लॅन करायचा आहे आणि महिलांसाठी 2200 कॅलरीजचा डाएट प्लॅनची आवश्यकता असते. पुरुषांसाठी 2700 कॅलरीज आणि महिलांसाठी 2200 कॅलरीज, म्हणजे 500 कॅलरीज आपण इथं एक्स्ट्रा घेतल्यात. म्हणजे ऍक्च्युअल इथं आपण 500 कॅलरीज कशासाठी एक्स्ट्रा घेतल्या की त्या कॅलरीज ऊर्जा निर्माणासाठी उपयोग झाला पाहिजे. आणि घेतलेल्या प्रोटीनचा, प्रोटीन 2 प्रकारे घ्यायचं आपल्याला, एक आहारातून प्रोटीन आणि दुसरं सप्लिमेंट मधून प्रोटीन. म्हणून आपण 500 कॅलरीज एक्स्ट्रा घ्यायला सांगायच्या आहेत. बरेच जण फक्त सप्लिमेंट देतात आणि डाएट प्लॅन देत नाहीत. मित्रांनो, जीवनशैली रुटीन फार महत्वाचं आहे, इंटेक्स फार महत्वाचा आहे. आपण काय घेत आहोत. तर ज्यांना मसल गेन करायचे आहे त्यांनी एक्स्ट्रा 500 कॅलरीचा डाएट प्लॅन घ्यायचा. ओके, इथपर्यंत क्लिअर झालंय? नाहीतर काय होईल, तुम्ही प्रोटीन घेता आणि ते प्रोटीन त्याच्यामध्ये संपून जाईल किंवा तुम्ही जे एक्स्ट्रा घेतात तो काय तुमच्या ऊर्जेमध्ये संपून जाईल. त्यामुळे 500 कॅलरीज एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत. व्यापारी लोकांना लवकर लक्ष देतात.
यापैकी दुकानदार पसंतीचे आपले दुकानदार दिसत आहेत. पिगमी काढताना दररोज 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये पिगमीला अगोदरच टाकून ठेवतात. त्यासाठी आलेला गल्ला एखाद्या संसारात खर्चून जाईल, पण बँक बॅलन्स राहायला पाहिजे म्हणून पिगमी मध्ये 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये टाकत राहतात. त्याच्यासाठी इथे बचत. तसे हे आपल्याला जे बचत करायची आहे मसलची, त्यासाठी या 500 कॅलरीज फार आवश्यक आहेत. ज्यांना मला वेट गेन करायचे त्यांना 500 कॅलरी एक्स्ट्रा वाला डाएट प्लॅन आपल्याला द्यायचा आहे. कशातून द्यायचा आहे तुम्ही? वेगवेगळ्या पालेभाज्यातून सुद्धा देऊ शकतात, कार्बोहायड्रेट मधून सुद्धा देऊ शकतात, भाज्यामधून देऊ शकतात, ग्रेन्स म्हणून देऊ शकतात, नट्स यामध्ये आपण देऊ शकतो. काय काय वाढवायचं जेवणामध्ये? जेवणामध्ये आपल्याला वाढवायचं आहे विटॅमिन, मिनरल जे पाहिजे त्यासाठी विविध फळं, भाज्या, होल ग्रेन्स, नट्स हे आपल्याला त्यामध्ये वाढवायचं आहे आणि सोबत सुद्धा घ्यायचं आहे. कुठले कुठले सप्लिमेंट्स आपल्याला घ्यायचं आहे? आपल्याला आहे पायनस मेरिटिमा. हे पायनस मेरिटिमा यामध्ये एक पिकनोझॉल नावाचं यौगिक आहे जे अँटीऑक्सिडंट वाला आहे. हे कार्यक्षमता टिकून ठेवण्याचं काम करते. हे पिकनोझॉल जे आहे ना, हे मसल्स गेन साठी खास काम करते. पिकनोझॉल जे आहे ना, ते आपल्या रक्ताचा प्रवाह वाढवण्याचं काम आणि त्याद्वारे आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करते. हे सगळं कशात आहे? हे सगळे तुम्हाला मिळतील न्यूट्रीचार्ज गेनर मध्ये, जे 17 प्रकारची वनस्पतीचं अर्क टाकलेलं आहे. 100% भारतीय आयुर्वेदाचा उपयोग करून न्यूट्रीचार्ज गेनर बनवलेलं आहे. 100% भारतीय आयुर्वेद आणि न्यूट्रिशनल सायन्स या दोघांचा उपयोग करून न्यूट्रीचार्ज गेनर बनवलेलं आहे, ज्यामध्ये 17 प्रकारचे विविध पोषक तत्व जसं पायरस मालस सारखे 17 प्रकारचे यौगिक आपण यामध्ये मिळवलेले आहेत. ज्यामध्ये पायरस मालस मध्ये पोटॅशियम प्रचुर मात्रा आहे, जे तुमचे हाड मजबूत करण्याचं काम करते आणि अगोदर तुमचं पाचन व्यवस्थित करून जर मला काही जुनाट आजार असतील तर ते आजार दूर करण्याचं काम करते. वजन कमी असण्याचं एक कारण आहे की जुनाट आजार जर असतील तर तो व्यक्ती आतून खंगत जातो. आपण बघितलं असेल खंगत चाललाय, अरे व्यक्ती 45-50 नंतर खंगत चाललाय, तर त्या ठिकाणी पायरस मालस काम करते. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचं वजन कमी असण्यामाग एक कारण असते, ते म्हणजे भूक लागत नाही. बरेच जणांना आम्हाला भूकच लागत नाही. भूक वाढवण्यासाठी आयुर्वेदात म्हणतात जठराग्नी प्रज्वलित झाली. एक शब्द आयुर्वेदामध्ये जठराग्नी. जठराग्नी प्रज्वलित होईल तितकी चांगल्या प्रकारची भूक लागेल. आणि जठराग्नी प्रज्वलित राहावा म्हणून रुटीन मध्ये आणि इनटेक मध्ये आपल्या काही बदल. इनटेक मध्ये पहिला बदल, जेवणाच्या 30 मिनिट अगोदर तुम्हाला जेवण करायचंय त्याच्या जेवण मला भूक लागत नाही, कशाला जेवण की पहिला घोट पाणी पिता, दुसरा घोट पाणी पिता आणि तो जठराग्नी मंदावतो, पूर्ण विजत नाही. आयुर्वेदामध्ये त्याला शब्द आहे की जठराग्नी मंदावतो. त्यामुळं ज्याला जो म्हणतो भूक लागत नाही, पाणी प्यायचं नाही आणि जेवण झाल्यानंतर किमान 45 मिनिट पाणी प्यायचं नाही. जेवणाच्या दरम्यान जर गोड पाणी पिऊ शकतात, जसं की वाटत थोडं खास व्हायला तर गोड पाणी पिऊ शकतात. जेवणानंतर फक्त दात स्वच्छ होतील, तोंड स्वच्छ होतील एवढीच पाणी प्यायचे.
पाणी मनवतो आणि जे आपल्या लाळेपासून आपल्या जठरापर्यंत जेवढे काही पाचक रस स्त्रावलेत ते रस पातळ होतात आणि अन्न न पचता सडतय. त्यामुळे जेवणानंतर 45 मिनिटापर्यंत पाणी प्यायचं नाही. हे जणांना कठीण वाटेल, परंतु ज्यांना तुम्ही न्यूट्रिशन देता त्यांना तर सांगा, आपण सुद्धा ही गोष्ट पाहूया. 45 मिनिटानंतर आपण पाणी पिऊ शकतो. हे पायपर नायग्रम ज्याला आपल्या भाषेत म्हणतात काळे मिरे, काळे मिरे म्हणतात ना, हे बीटा कॅरोटीन आणि सेलेनियमची बायो अवेलेबिलिटी वाढवतंय आणि आपल्याला जठराग्नी प्रज्वलित करण्यासाठी सुद्धा मदत करतंय. पायपर लॉंगम याला बऱ्याचदा हे आपल्या मसाल्यामध्ये वापरण्यात जाणारे पदार्थ आहेत. हे सुद्धा आपल्याला भूक वाढवण्यासाठी, जे म्हणतात ना मला भूक लागत नाही, तर त्यांना भूक वाढवण्यासाठी आणि तरुण ठेवण्यासाठी मदत करते. पायपर लॉंगम असे 17 आयुर्वेदिक घटक आहेत. न्यूट्रिचार्ज गेनर म्हणजे जिंजबर ऑप्शनल हे शारीरिक विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करते. खास करून भूक वाढवणं आणि आपल्या लाळेपासून आपल्या जठरापर्यंत जेवढे काही पाचक द्रव्य आहेत या पाचक द्रव्यांचा स्त्राव वाढवण्याचं करते जिंजबर ऑप्शनल. एलिटेरिया कार्डेमम हे सुद्धा भूक वाढवणं, पोटदुखी कमी करणं आणि पोटामध्ये होणारे गॅस ठीक करण्यासाठी काम करते. इनो वगैरे ना हे अतिशय घातक आहेत. तुम्हाला थोडा वेळ वाटतं गॅस पासून राहत, परंतु ते दुष्परिणाम करतात. हे सगळे आपल्या भारतीय आयुर्वेदामधून घेतलेले गोष्टी आहेत. क्युमिनम सिमिनम हे अँटीऑक्सिडंट आहेत, सोबत तुमची भूक वाढवतात. ज्या व्यक्तीला भूक लागत नाही त्यांची भूक वाढवणारे किमान 6 घटक न्यूट्रिचार्ज गेनर मध्ये टाकले आहे, ज्यानं भूक वाढेल. तुम्हाला सोपं सांगायचं, काय सांगायचं, न्यूट्रिचार्ज गेनर काय होईल, पहिलं काम होईल तुमची भूक वाढेल. भूक वाढवणारे 6 घटक यामध्ये टाकलेले आहेत. मग भूक वाढून फॅट गेन होऊ नये, मसल्स गेन व्हावं, यासाठी आपण आवळ्याचे सत्व यामध्ये टाकले आहे. थोडस इथे एक गोष्ट क्लिअर करतो. अख्खा आवळा टाकलेला नाही, हे आवळा ज्यूस अजिबात नाही. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, तर फक्त व्हिटॅमिन सी टाकलेलं नाही. न्यूट्रोसिटिकल सायन्स आणि फूड न्यूट्रिशन किंवा फूड टेक्नॉलॉजी मधला हाच फरक आहे. न्यूट्रिचार्ज गेनर मध्ये आवळ्यातले ते घटक टाकलेले आहेत जे तुमचे मसल्स गेन करायला मदत करतील. आवळ्यामध्ये खूप सारे काय तर सर्वचे सर्व घटक टाकले, सर्वच्या सर्व घटक टाकले असते तर ते फूड टेक्नॉलॉजी झाली असती. आपण यामध्ये आवळ्यातले ते घटक टाकलेले आहेत जे घटक तुमच्या मसल्स गेन करण्यासाठी काम करतील. फॅट फ्री मसल्स वाढवण्याचं काम करतील, त्यासाठी आपण आवळ्यातले ते घटक टाकले. त्यानंतर ट्रिब्युलस टेरिस्टिस याला आपल्याकडे म्हणतात गोरक्षू. गोरक्षू माहित आहे? बरेच जण ग्रामीण भागातले जर असतील, आता पाऊस पडलाय, 2-3 महिन्यानंतर एक छोटी वनस्पती वाढल, गुडघ्यापेक्षा लहान असते, ज्याला पिवळे फुलं येतात. हा, ठिकाणी झिंगुट म्हणले, झिंगुटच्या अंगाला चिटकते. काय आमच्याकडं झिंगुरट म्हणतात त्यांच्याकडं. आमच्याकडे गोखरू म्हणतात. पुढे झिंगुरट म्हणतात. काटे काटे आले असं रुद्राक्षासारखं फळ, छोट रुद्राक्षापेक्षा छोट. विजयजी तुमच्याकडे काय म्हणतात? तर बरेच जण म्हणतात मग हे गोरक्षू आहेत, आमच्याकडे खूप गोरक्षू आहेत, आम्ही ते टाकूत नाही, ते विषारी असते. हे आपण डायरेक्ट ते खाऊ शकत नाही, ते विषारी असते. म्हणजे गोरक्षू आम्ही गोरक्षू खाऊ अजिबात नका. काय म्हणतात? करतुळे म्हणतात. करतुळे, त्याच्यावर करतुळे वेगवेगळे नाव आहेत.
तर पण त्याचं आयुर्वेदिक नाव आहे गोरक्षू. त्याला आपल्यामध्ये म्हणतात गोरक्षू, आहे की नाही? पण आता त्यातले विषारी घटक बाजूला करून ते तुमचे हार्मोन्स चांगले करतील आणि तुमचे मांसपेशिया मजबूत करतील असे ट्रिब्युलस टेरिस्टिस मधून यामध्ये टाकलेले आहेत. विटीज वेनिफेरा म्हणजे काळे मनुके. या आपण भिजून त्याचं पाणी पितो कारण की त्यांना आपलं पाचन चांगलं होईल साठी लिव्हर आणि जे आपले प्लीहा हे ठीक करण्यासाठी काम करतात. हे यामध्ये टाकलेले आहेत. विटीज वेनिफेरा असे 17 घटक. परंतु काही घटक असे तर एस्पेरेगस रेसिमोसस ते तुमची रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्याचं काम करतात, मानसिक कार्यक्षमता वाढवण्याचं काम करतात, शारीरिक शक्ती वाढवण्याचं काम करतात आणि तरुण पण टिकून ठेवण्याचं काम करतात. काय टिकून ठेवण्याचं काम करतात? तरुण पण. एस्पेरेगस रेसिमोसस, प्रुनस एमाटिलस हे सगळेचे सगळे बोटॅनिकल नेम आहेत. यामध्ये खूप चांगल्या प्रकारात फॅट प्रोटीन्स असतात आणि शारीरिक आणि मानसिक विकास करण्याचं काम करतात. हे सगळे फिनिक्स सेल्युस्टेरस असल, हे तुम्हाला आजारी नेहमी पडत असतात त्यापासून दूर ठेवण्याचं काम करतात. विनेथिया सेमनीफेरा आणि याला म्हणतात अश्वगंधा आणि शतावरी हे दोन्ही सुद्धा आहेत. अश्वगंधा आणि शतावरी हे दोन्ही सुद्धा यामध्ये टाकले आहेत आणि इतके चांगले घटक टाकलेले असल्यामुळं हे सगळे घटक आपल्याला व्यवस्थित पचल्या जावे आणि पाचन झाल्यानंतर आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत सहज मिसळावे म्हणून न्यूट्रिचार्ज गेनर मध्ये शुद्ध गाईचं तूप टाकलेलं आहे. मग तुकाराम मुंडे साहेबांना जरी याची चाचणी केली तर यामध्ये शुद्ध गाईचं तूप निघल. हे तूप शुद्ध गाईचं तूप टाकलेलं आहे. कारण की हे सगळे घटक आयुर्वेदिक असल्यामुळं आयुर्वेदामुळं हे सगळे घटक प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुपामध्ये आहे. आणि नुसतं तूप नाही तर यामध्ये खरा मध टाकलेला आहे आणि जगभरामध्ये एकमेव अन्न आहे मध जे शेकडो वर्ष टिकून राहते. तर तुम्ही शुद्ध मध जर ठेवला तर 200 वर्ष सुद्धा टिकून राहू शकतो. एकमेव अन्न आहे जगातलं मध जे शेकडो वर्ष टिकल्या राहू शकतं. ते तो मध न्यूट्रिचार्ज गेनर मध्ये आहे. आता न्यूट्रिचार्ज गेनरचा जो डब्बा आहे ते किती जणांनी उघडून पाहिलाय बरं? कारण की न्यूट्रिचार्ज गेनर बिलकुल ओके, ममता दीदीने पाहिलाय, सूर्यकाताईने पाहिलं आहे. ओके, बऱ्याच जणांना पाहिला नसल. अर्जुनजी तर घेतच आहेत. हा, सूर्यकाताई बोलता येईल का? आता शॉपवाले आहेत. तर मित्रांनो, हा डब्बा उघडल्यानंतर किती पॅकेट निघतात त्यामध्ये? 2 पॅकेट निघतात सर. 2 पॅकेट निघतात. आणि जे मित्र न्यूट्रिचार्ज गेनर विषयी दुसऱ्याला सांगतील लक्षात ठेवा त्यामध्ये 2 पॅकेट निघतात 250 ग्रॅमचे. तर तुम्हाला फोन येईल की सर हे 2 पॅकेट एकमेकात मिसळून घ्यायचेत का? 100% तुम्हाला येतंय सर. येते प्रश्न आहेत ते. तर ज्यांनी पॅकेट उघडून बघितलं असेल ते म्हणजे हो 2 पॅकेट दिसतात म्हणजे बहुतेक मिसळायचे असतील. तर तसं नाही, एक पॅकेटच ओपन करायचं आहे. दुसरं पॅकेट पहिलं पॅकेट संपल्यानंतर ओपन करायचं आहे. दोन्ही मध्ये सारखी सामग्री टाकलेली आहे. दोन्ही मध्ये मग हे 2 पॅकेट कशामुळं असतील बरं 2 पॅकेट? आज संजयजी 2 पॅकेट कशामुळे असतील? तर ते हायजीन साठी आणि किंवा बाहेरचं मॉइश्चर वगैरे मिक्स होऊ नये म्हणून. हा, काय की बरेच जण चमचा ओला चमचा त्यामध्ये घालतात, दुधामध्ये मिसळल्यानंतर परत चमचा त्यामध्ये आपण टाकतो किंवा त्यामध्ये मध आणि गावरान तूप असल्यामुळं बऱ्याचदा ते ओपन केल्यानंतर मॉइश्चराइज मुळे ते मधामुळं ते
लवकर खराब होण्याचा धोका असतो. म्हणून तुमचं पुढचं पॅकेट सुद्धा फ्रेश राहावं म्हणून कंपनीनं काय केलंय 250 ग्रॅमचे असे 2 पाकिट त्यामध्ये टाकलेले आहेत. एक ओपन करायचंय ते यूज करायचंय, ते संपल्यानंतर दुसरं पॅकेट यूज करायचंय म्हणून त्यामध्ये 2 पाकिट आहेत एवढं लक्षात ठेवा. बऱ्याच जण असं वाटतं की 2 पॅकेट एकमेकात मिसळून घ्यायचेत का, तर तसं करायचं नाही. मध असल्यामुळे ते केलं आहे. आणि शक्ती ऊर्जा त्यातून मिळते आणि फ्रुक्टोज असतं त्यामध्ये, ते हळूहळू आपल्या रक्तात मिसळते आणि शरीराला निरंतर ऊर्जा मिळते. लवकर जो असतो ना ग्लुकोज लवकर औषध देतो आणि ताबडतोब ऊर्जा देतो. फ्रुक्टोज हळूहळू औषध होतो आणि दीर्घकाळ ऊर्जा देतोय. असे सर्व घटक असलेलं न्यूट्रिचार्ज गेनर चा फोटो तुमच्या समोर आहे, ज्यामध्ये 17 बोटॅनिकल्स आणि न्यूट्रिएंट्स आहेत. हे 100% एकदम हर्बल सप्लिमेंट आहे. आता या सगळ्याचा हिरो मी तुम्हाला दाखवतोय. यामध्ये हिरो कोण आहे? यामध्ये एक हिरो आहे स्पेशली, तो म्हणजे पाइन बार्क एक्स्ट्रॅक्ट. एक नाव लक्षात ठेवा, पाइन बार्क आहे. हे पाइन बार्क जे आहे ना, हे पाइन बार्क युरोप मधून घेतलेलं आहे, जे मसल्स वाढवण्यासाठी स्पेशली काम करते. पाइन बार्क एक्स्ट्रॅक्ट यामध्ये आहे. खास करून जर मी तुम्हाला सांगितलं की देशी गाईचं तूप आहे, सोबत त्यामध्ये मध आहे आणि हे 4 शक्तिशाली न्यूट्रिएंट्स आहेत. पाइन बार्क, मिनिथिया सिग्निफेरा, परेगस रेसिमोसस आणि ट्रिबुलस टेरिस्टिस हे यामधले 4 शक्तिशाली हर्ब्स आहेत. हे यामध्ये भूक लागते पण जेवणाची इच्छा होत नाही, तर भूक लागली तर जेवण करायचं ना. भूक लागते जेवणाची इच्छा तर जेवण करायचं. आणि याचा स्वाद एकदम चॉकलेटी. आता याचा चॉकलेटी स्वाद असल्यामुळं जेव्हा आपल्याला प्रोटीन एक्स्ट्रा घ्यायचंय तेव्हा आपल्याकडं चॉकलेटी स्वादावालं प्रोटीन आहे, ज्याला आपण म्हणतो न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट. म्हणून ह्या दोघांची जोडी लक्षात ठेवायची. आपल्याकडं प्रोटीन उत्तमोत्तम प्रोटीन आहे, अति उत्तम प्रोटीन आहेत आपल्याकडे. 83% वाले प्रोटीन आहेत, परंतु याची कुंडली जुळते न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट सोबत. एवढं लक्षात ठेवायचं. दोघांची कुंडली एकदम सारखी जुळते. न्यूट्रिचार्ज गेनर जी कुंडली आहे ती कुंडली जुळलेली आहे न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट सोबत. त्या दोन्हीचा टेस्ट एकदम सारखा लागतो, एकदम छान लागतो आणि याचे क्लिनिकल प्रूव्हन फायदे आहेत. न्यूट्रिचार्ज गेनर आणि न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट. तुम्हाला जर म्हणलं की एकच घ्यायचं तर न्यूट्रिचार्ज गेनर मधल्या एका पाकिटाला 1 स्कूप आणि न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्टचा 1 पॅकेट 1 ग्लास दुधामध्ये ब्रेकफास्ट नंतर मिसळून घ्यायचा आहे. ओके, कोणी त्याला रिपीट करेल का कसं घ्यायचंय? तर कारण बऱ्याच जणांना प्रश्न येतो की हे नेमकं घ्यायचं कसं. संतोषजी, जेवण झाल्यानंतर तुम्ही आपलं गेनर आणि कोकोआ प्रोडक्ट हे दोन्ही एकत्र व्यवस्थित मिक्स करून चेक करून घ्यायचं. याने सांगितलं की बऱ्याच असं वाटतं की जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर घेतो आपल्याला कॅलरी जास्त घ्यायच्यात, अगोदर पोट भरत तर परत आपण एक्स्ट्रा घेऊ. आणि यानं शारीरिक सुदृढता येते, ऊर्जा येते आणि स्टॅमिना सुधारण्यात. यामध्ये अश्वगंधा, शतावरी, गोरक्ष आहे. हे सगळे घटक आपले. बरं, हे मुद्दाम फोटो हा मुद्दाम टाकलाय. बऱ्याच जण असं वाटतं की पुरुषांसाठीच आहे का? अजिबात नाही, महिलांसाठी सुद्धा आहे. ज्या महिलांना वाटतं की मला ऊर्जा पाहिजे, माझं वजन कमी आहे, मला सुदृढ व्हायचंय, माझं शरीर सुगठीत पाहिजे, मला एनर्जी पाहिजे, तर अशा महिलांनी सुद्धा घ्यायचं आहे. मुलींना सुद्धा आपण देऊ शकतो. ज्या मुलींचा BMI 18 पेक्षा कमी आहे त्यांना सुद्धा दिल्या गेलं पाहिजे.
त्यांनी सुद्धा घ्यायचं आहे. बऱ्याच जण असं वाटतं की सगळे पुरुषांचे फोटो दिसत आहेत की महिलांनी घ्यायचं की नाही, तर महिलांसाठी सुद्धा आहे. ज्या महिला वाटतं की माझी इम्युनिटी पॉवर कमी आहे, वजन कमी असल्यामुळं ज्या महिलांना नेहमी कंबर दुखी, पाठ दुखीचा त्रास राहतोय, त्याचं कारण आहे की मसल्स कमी आहेत. महिलांचे मसल्स खूप वीक आहेत, फॅटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, मसल्स वीक आहेत, त्यामुळे कंबर दुखते, पाठ दुखीचा त्रास होतोय, खांदे दुखीचा त्रास होतोय. त्या महिलांनी सुद्धा मसल गेन करण्यासाठी न्यूट्रीचार्ज गेनर घ्यायला हवं. हे याचे काय केलंय की यामध्ये एका एका स्लाइड मध्ये 17 बोटॅने गायच्या दुधापासून बनलेलं तूप, शुद्ध त्यामध्ये शुद्ध मध आणि खाली त्रिकाटू, आवळा, हिरडा, बेहडा सुद्धा यामध्ये टाकलेला आहे पाचन सुधारण्यासाठी. आणि ह्या दुधाची जोडी पाईन बार्क एक्स्ट्रॅक्ट आणि हा नीलमताई बोला. सर नमस्ते, गुड मॉर्निंग. नीलम तांबे कोल्हापुरातून. सर ते गेनर आहे ना, तो जेवणाच्या अर्धा तास अगोदर घ्यायचा आहे ना सर, दुपारी आणि रात्री? हे जर तुम्हाला भूक लागत नसेल तर घ्या, परंतु जर तुम्हाला वाटत असेल की मला वेट गेन करायचं तर जेवणानंतर सुद्धा घेऊ शकता. येस सर, येस सर. बऱ्याचदा काय होतं की सुरुवातीला काळामध्ये नीलमताई तुम्ही जर काही इनटेक केलं तर नंतर भूकच लागत, जेव्हा वाटत नाही. येस सर. बरोबर आहे. आणि त्यामुळे जेव्हा वाटावं यासाठी तुम्ही म्हणजे जेवण झाल्यानंतर जर घेतलं तर नंतरची तुमची भूक सुधारायला लागते. आपोआप यामध्ये जे घटक आहेत त्यांना काय होईल, तुमची भूक सुधारेल. सर्वात महत्वाचं असतं की भूक लागणे आणि त्यानंतर जेवलं पाचन होणे, यामध्ये हा बोला सर. सरांचा सुद्धा मला हँड रेज दिसतोय. त्यांचा चुकून झाला वाटतं. बोलायचं काय सर तुम्हाला? हॅलो. हा बोला. सर न्यूट्रीचार्ज जे कॅप्सूल गोड टॅबलेट आहेत त्याची खायची? कुठली हो? न्यूट्रिशन लाल पाकिट हा हा. ब्रेकफास्ट नंतर घ्यायची सर. ब्रेकफास्ट नंतर घ्यायचे आहे. हे काही की घटक जे आपले महत्त्वाचे घटक, शतावरी, अश्वगंधा, गोरक्षू आणि पाईन बार्क एक्स्ट्रॅक्ट, हे सगळे तुमचे स्टिम्युलर आहेत की नाही? स्टिम्युलर आहेत, परंतु स्टिम्युलर म्हटलं की असं वाटतंय की आपल्या काळ्या डब्यामध्ये स्टिम्युलर नाहीत. हे आयुर्वेदिक, ज्याने तुमच्या ग्रंथी स्त्रावून तुमच्याला ऊर्जा देणारे घटक, जे आपल्या आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तुमची शक्ती वाढवण्यासाठी शतावरी खा, अश्वगंधा खा. ते तुमच्या शहराच्या बाहेर जे लोक राहतात ना त्यांच्याकडची नाही बरं का. बरेच जण प्रत्येक शहराच्या बाहेर त्या कर्मा पिक्चर मधल्या सारख्या गाड्या घेऊन काय करतात. तशी गाडी मी फक्त कर्मा पिक्चर मध्ये पाहिली होती दिलीप कुमारकडे. बरेच लोक तुमच्या शहराच्या असतील आणि ते म्हणतात की चला आम्ही तुमची शक्ती वाढवतो. तर त्यांच्याकडच्या वस्तू आणि न्यूट्रीचार्ज गेनर मध्ये प्रचंड मोठा फरक आहे. ते अजिबात त्या लोकांवर विश्वास ठेवू नका आणि ट्राय सुद्धा करू नका आणि कोणाला करू पण देऊ नका. आता सुरू झाले ते येणं. बोला. याला अनुसरून एक उदाहरण आहे आणि जेव्हा मी आरसीएमडी नव्हतो तेव्हाच आहे सर. आम्ही एकदा पुसदच्या न्यायालयाजवळ मंडप टाकत होतो आणि तिथं एक व्यक्ती पैलवान औषध विकत होता आणि लोक त्याच्याकडे घेऊन जात होते. आणि मला कसं पहिलेपासून थोडीशी चिकित्सक बुद्धी आहे माझी. मी त्याला जाऊन विचारलं की बाबा म्हणलं यानं खरंच पैलवान बनते का? माणूस तो हो म्हणे. मग मला एका चापटीला कसं काय म्हणे भाऊ म्हणे पोट भरायला म्हणे भरू द्या ना म्हणे. मग भरा भाऊ म्हणलं. हा बाबा तुम्ही ते म्हणता की बाबा मी तुम्हाला बनवून देईल. अरे बाबा तू कसं काय सुरेश एका चापटीत पडला का? तू कसं काय? तू का पैलवान बनला नाही? तुला तर या राज्यातून दुसऱ्या राज्यात फिरायचं आहे तर तू का नाही बनला? हा नागोराव बोला. मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज बोला सर. बोला. हा तर मी माझ्या नातवासाठी न्यूट्रीचार्ज डीएच चे ट्विस्ट आणलेला आहे.
बर तर अच्छा. याला घेण्याची योग्य वेळ कोणती आहे? हा आहारामध्ये तुमचा नातू ज्या वेळेस सकाळचं जेवण करतोय, दुपारचं करतोय, जेव्हा केव्हा जेवतोय, तर ती डब्बी उघडायची, त्यामध्ये ती गोळी फोडायची आणि त्यामध्ये जे डीएच आहे ते ठेवायचं ब्रेकफास्ट मध्ये, सकाळच्या जेवणामध्ये त्याला खाऊ घालायचं. हा सर, सकाळी का संध्याकाळी? सकाळी. सकाळी. हो. हो. आणि जसं नातू बोलायला लागेल तुम्हाला खूप प्रश्न येईल, त्याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. तुम्हाला खूप प्रश्न आहे नंतर. हा त्याची आई त्यानं राहिला तसंच न्यूट्रीचार्ज डीएचे 200 घेणे असा आहे बा. बिलकुल बिलकुल. हा. तर तुमच्या गुडघ्यावरचं औषध तयार झालेलं आहे. है की नाही? नातू आजोबाच्या गुडघ्यावरचं औषध. हो. आणि आता बाहेर खायला गेलं प्रत्येक जण असं त्याला हे करतात, घेत राहतात. हा. खूप स्वीट झालंय त्यांना. बिलकुल बिलकुल. पोट 100%. DHA चे खूप चांगले रिझल्ट आहेत. हो सर. खूप छान रिझल्ट. Thank you, sir. 100% रिझल्ट आहेत आणि हे आपण सगळेजण बघू शकतो. हा. ओके. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि तुम्ही बिलकुल तुमच्या ते म्हणतात नातू आजोबाच्या गुडघ्यावरचं औषध म्हणजे नातू. तो झाला की त्याचे गुडघे सगळे राहतात, ते बिलकुल पळतात त्याच्या पाठीमागे, गुडघे दुखू काय हो. काय म्हणता दीदी, बोला. सर मेरे को एक क्वेश्चन है। मैं एक 12 साल का लड़का, उसको न्यूट्रीचार्ज किट्स देते हैं हम लोग, पर वो बहुत ऐसा दुबला दुबला है, वीक है, तो उसको दे सकते हैं गेनर? 5 सालाची आणि तर त्यांना काय करा, ऑल प्रो द्यायला सांगा परत सोबत त्या मुलाला. हा, जेवणामधून ऑल प्रो द्यायला सांगा, कारण त्याला त्याचं वाढून जाईल, प्रोटीनच त्याचं वजन वाढून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही किंवा त्याला न्यूट्रिशन किट्स मध्ये परत प्रोटीनचा ऑल प्रोचा अर्धा स्कूप मिसळून सुद्धा देऊ शकता. कोणता आहे सर? हा, गेनरचा ज्याला आपण अडल्ट एज म्हणतो, आपण अडल्ट एज मध्ये द्यायला सांगतो. 18 years. आणि त्यामुळे हे जे पाईन बार, गोरक्षू, अश्वगंधा, शतावरी आहे ना, हे इतकं स्वस्त नाहीये की जे तुम्हाला पालीमध्ये किंवा त्या कपड्याच्या दुकानामध्ये विकावं. इतकं स्वस्त अजिबात नाही. खरी शतावरी, खरी अश्वगंधा हे अजिबात नाहीये. त्यामुळे त्या लोकांवर विश्वास ठेवू नका. पण बरेच जण, आपण सुशिक्षित म्हणतो, असे लोक सुद्धा हे घेताना मला दिसते. त्यामुळे आपण त्यांना दिसतंय. त्यामुळं जे अद्भुत अँटीऑक्सिडंट आहेत आवळ्यासारखे, त्यापासून तर तुमची पाचन सुधारणारे जे काळे मनुके आहेत त्यापर्यंतचे चांगले घटक न्यूट्रीचार्ज गेनरमध्ये टाकले आहेत. आणि हे जे तुम्हाला कंपन्या वेगवेगळ्या दिसतात ना, अँड्रोमास असेल, न्यूट्रिगेन असेल, हे काय गेन करतात यावर सुद्धा आपण फोकस करणं आवश्यक आहे. फॅट गेन करतायत का मसल गेन करतायत, की फक्त तुमचं तुम्हाला मानसिकरित्या बरं दाखवतायत किंवा बरं वाटेल तुम्हाला, हे सुद्धा आपण एकदा तपासून घ्यायचे की त्यामध्ये कुठले घटक आहेत. कदाचित तुम्हाला इथं किंमत कमी दिसेल, या 625 आहे की नाही, किंवा 895 आहे, किंवा 548 रुपयाचा आहे. ही जर तुम्हाला जरी किंमत दिसत असेल तर त्यामध्ये नेमके कुठले घटक टाकले आहेत आणि किती प्रमाणात टाकलेले आहेत हे सुद्धा आपण तपासून घेणं आवश्यक आहे. तर नुसतं चॉकलेट पावडर टाकलंय, फार गोड टाकलंय आणि ते पिलं की बरं वाटतंय का त्यामध्ये काही असे केमिकल्स आहेत जे तुमचं उगत स्टिम्युलेशन वाढवतील काही काळापुरतं आणि नंतर त्याचे घातक परिणाम किडनीवर होतील, हे सुद्धा तपासून घेणं आवश्यक आहे. त्यामुळं आपलं शरीर हे इतक्या आलतू फालतू गोष्टी खाण्यासाठी तयार झालेलं नाही. या 20% इथेनॉल पेट्रोल मध्ये मिसळायला लागले तर सगळे जण ओरड करतायत की आता गडकरी साहेबाला करावं काय की 20% इथेनॉल पेट्रोल मध्ये मिसळायला लागले, आमच्या गाडीचे इंजिन खराब होईल. 10 लाखाच्या गाडीच्या इंजिनची काळजी आपल्या सगळ्याला आहे. कोट्यावधी रुपयाच्या आपण कशी घेणार आहोत? पेट्रोलची काळजी घेतोय, डिझेलची काळजी घेतोय, तर आपण जे खात आहोत यामध्ये जे ट्रस्ट काही काळाचा हिस्ट्री आहे प्रोडक्टची, असे प्रोडक्ट आपण विकत घेतले
मग आता हे समजून सांगायचं कुठं? आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचे ग्राहक कुठं सापडले? एक आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पोलीस भरती अकॅडमी, त्यानंतर मिलिटरी अकॅडमी सुरू झाल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. त्यांना हे सगळं समजून सांगा. तर तिथं बरेच जण असे असतात की जास्त शारीरिक कसरत करून घेतात तर त्याचं वजन कमी होत असते. तर त्यांना तुम्ही ट्रस्टेड फॉर्म्युला सांगू शकतात, 100% ट्रस्टेड फॉर्म्युला सांगू शकतात. मोठ्या प्रमाणामध्ये इथे मिळतील. दुसरं, ज्या पालकांचे मुलं हॉस्टेलला शिकायला आहेत त्यांना तिथल्या जेवणाविषयी फार चिंता आहे की काय खाऊ घालू मी यांना, तर त्यांना सुद्धा तुम्ही मुलांचं वजन खूप घटतंय हॉस्टेलला गेलं तर. माझी मुलगी आहे आता हॉस्टेलला आहे संभाजीनगरला, आम्ही पाहिलं तिचं वजन एकदम कमी झालं. कशानं? हॉस्टेलच्या जेवणानं वजन कमी होतच. आपण तिथं न्यूट्रिशन त्यांना देऊ शकतो. अशा आई वडिलांशी संपर्क करा ज्यांचे मुलं हॉस्टेलला आहेत, त्यांच्यापर्यंत न्यूट्रिशन आपल्याला द्यायचं आहे. आणि हे सगळं सांगत असताना त्यांना RCM हेल्थ ऍप जरूर द्या, जरूर शेअर करा. RCM हेल्थ ऍप शेअर करणं आवश्यक आहे, ज्यानं त्यांना जीवनशैली कशी ठेवावी, आहार कसा घ्यावा, एक्सरसाइज कशी करावी या संदर्भानं संपूर्ण मार्गदर्शन त्यांच्या मोबाईल मध्ये राहील. तर पहिलं काम आहे RCM हेल्थ ऍप. हे कसं दिसतंय मी तुम्हाला दाखवतोय. जसं तुमच्या सुनीलच्या पाठीमागे तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय आहे का नाही, तसाच फॉर्म्युला RCM हेल्थ ऍप, तो फॉर्म्युला आपल्याला सगळ्याशी शेअर करता आला पाहिजे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये RCM हेल्थ ऍप असायला हवं. बहुतेक काही जणांकडे असेल, काही जणांकडे नसेल. कसं दिसतंय RCM हेल्थ ऍप मी तुम्हाला दाखवतोय आणि हे शेअर सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. मी तुम्हाला दाखवतोय पहा. मी स्वतःला दुसऱ्याच्या मध्ये को होस्ट बनवतोय. माझ्या मोबाईलवरून. अरे बऱ्याच जणांना असं वाटतं की RCM हेल्थ ऍप दिसतं कसं? आणि RCM हेल्थ ऍप नेहमी आपल्या कुठं पाहिजे? होम स्क्रीनला. हे पहा माझी होम स्क्रीन आहे, इथे तुम्हाला RCM हेल्थ ऍप दिसतंय. कसं दिसतंय? तर हे RCM हेल्थ ऍप आपण शेअर करू शकतो या इथल्या नाही. मी यावर क्लिक करतोय, शेअरचा ऑप्शन येऊन जाते आणि आपण शेअर करू शकतो. नाही ममता दीदीनं तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये याची लिंक सुद्धा दिलेली आहे. यामध्ये खूप सगळ्या स्वास्थ्य स्थितीवर आपण बघत आहोत. याचा फॉन्ट सुद्धा मोठा करता येतो. बऱ्याच जणांना असं वाटत की फॉन्ट छोटा आहे, वाचत नाही, आणि फॉन्ट छोटा असला की व्यवस्थित वाचता येत नाही. त्यामुळे याचा फॉन्ट सुद्धा मोठा करता येतो. फॉन्ट सुद्धा मोठा करा. जसं की माझ्या ऍप मध्ये तुम्हाला फॉन्ट मोठा दिसत असेल. बरेच जण म्हणतील की ट्रेनर म्हणून यांना मोठा फॉन्ट दिलाय का? अजिबात नाही. आपण त्यामध्ये थोडस ऍपला बारकाईने बघितलं, शोधक वृत्तीने बघितलं तर आपल्याला याचा फॉन्ट सुद्धा मोठा करता येतो. याचा फॉन्ट मोठा करून घ्या म्हणजे आपल्या वाचायला सोपं जाईल. हे ऍप आपल्या मोबाईल मध्ये ठेवा. आता बऱ्याच जणांकडे ऍप असेल. हा लक्ष्मीताई बोला. लक्ष्मी जाधव ताई काय बोलू इच्छितात? सर जास्त बोला. सर माझ्या आईला दम्याचा आजार आहे
त्यांना काय द्यायचं सांगा. आणि एकदम पातळ असे रोड आहेत बघा. हो हो. तर काय होतं, दम्याचा आजार या दिवसामध्ये जास्त वाढतो. कारण की आता सर. पावसाळा सुरू झाला, ढग आले की, तर तुम्ही त्यांना न्यूट्रीचार्ज S5 द्यायची नाही. चालू आहे सर, 15 दिवस झाले चालू आहे. चालू ठेवा. गामा ओरिजिनॉल द्या, न्यूट्रीचार्ज S5 द्या आणि त्यांना श्वसनाचे व्यायाम हळूहळू करायला लावा. बरोबर आहे. घेणार देऊ शकता काय सर? गेनर देऊ शकतात ना. आजी वय जर फार म्हणजे वजन जर फार कमी झालं असेल तर न्यूट्रिशन गेनर देता येतं. द्यायलाच पाहिजे. वजन खूप वजन कमी आहे सर. वजन कमी आहे आणि आपल्याकडच्या सिनियर सिटीजनचं वजनच कमी असते. कारण मी जितक्या मला आजी आहे, माझी आजीचं वजन एकदम कमी आहे. एकदम कमी म्हणजे लहान मुलीसारखं वजन होत राहतं आपल्याकडच्या सिनियर ज्या महिला आहेत त्यांचं आपण बघत असतो. त्या खास करून ज्याला आपण म्हणतो नाट्या नेसणाऱ्या, आमच्याकडे नाटी म्हणतात त्याला, ज्या कॉटनची साडी, तर त्यांचं पाहिलं असेल तुम्ही की त्यांना बिलकुल द्या. त्यांची ऊर्जा वाढेल, त्यांचं पाचन वाढतंय, परिणामी त्यांचं आयुष्य वाढतंय. परिणामी त्यांचं आयुष्य वाढतंय. बिलकुल तुम्ही द्या. आणि दमाला तुम्ही S5 दोन प्रकारे वापर करू शकता. एक तर त्यांना खायला द्या S5, आणि जर खूपच त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना उकळत्या म्हणजे वाफ आलेल्या पाण्यामध्ये S5 टाकून त्याची भाप सुद्धा देऊ शकतो. ज्याने घशात वगैरे जर काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा दूर होतो. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही S5 काम करतं. दम्याच्या आजारावर फार छान प्रकारे न्यूट्रीचार्ज S5 काम करते. तर मित्रांनो, न्यूट्रीचार्ज गेनर एखाद्याला दिल्यानंतर त्याची पहिल्यांदा रिडिंग घ्या बॉडी स्कॅन करून, आणि एका महिन्यानंतर परत त्याची रिडिंग घ्या. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की त्याचे मसल गेन किती झालंय, वेट गेन किती झालंय, हे आपल्या लक्षात येईल. आणि त्याला सुद्धा आपल्याला प्रूफ देता येईल. बिना बॉडी स्कॅनिंगचे दोन प्रोडक्ट अजिबातच द्यायचे नाहीत, न्यूट्रीचार्ज गेनर आणि न्यूट्रीचार्ज SNF. बिना बॉडी स्कॅन केल्याचे द्यायचेच नाही. त्याचे रिझल्ट समोरच्या लवकर लक्षात येत नाहीत. जर आपण बॉडी स्कॅन करून जर दिलं तर आपल्याला त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगता येतं, आपल्याकडं प्रूफ राहतंय. त्यामुळं बॉडी स्कॅनिंग करूनच आपल्याला त्यांना द्यायचे आहेत. आणि तुम्ही सगळेजण जर सायंकाळच्या मिटिंगला तुमच्या टीम मध्ये जे नवीन मंडळी आलेत त्यांना घेऊन जर आले आणि त्यांना जर सायंकाळच्या मीटिंग मध्ये बसून आपण बॉडी स्कॅनिंग मशीन विषयी जर शिकवलं तर आपला जे पुढे हेल्थ कॅम्प घ्यायचे आहेत अभियानामध्ये, जसं तुम्हाला TCG गुरुकुल मध्ये सांगत आहे, तर त्यामध्ये फार उपयोग होणार आहे. कचरे साहेब बोला. धन्यवाद सर. सर DA ची ट्विस्ट मुलगा असा घेत नाही वरून, असं प्यायला दिलं जमन का? बिलकुल काहीच हरकत नाही. 2 दिवसातून घेतोय सर गोळ्या ते. हा, तर त्याला दुधामध्ये मिसळून देणार. दूध पित असेल तर दुधामध्ये. दूध सर दुधामध्ये म्हणजे किट्स पण दिवसातून 2 वेळेस घेतो सर. हो, घेऊ द्या, काय हरकत नाही. वाढतं वय असतं. आपण मिनिमम डोस दिलाय. प्रोटीन आपण 2 पॅकेट घ्यायला पाहिजेत. पण आपल्याकडे काय की चांगली गोष्ट ना पुरून वापरतात. आपल्याकडचे लोक शॅम्पूची पुडी तर एकदा लावून परत ठेवतात, म्हणजे उद्या त्याला काय मिळेल. वाईट गोष्ट लगेच संपून टाकतात. असं कोणी माहित नाही, बाटली जास्ती ते ठेवीत नाही ते बाजूला, उद्या काय मिळेल तो लगेच संपून टाका, उद्या पाहू. दोनदा घेतलं चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. नो प्रॉब्लेम. कारण की वाढत्या मध्ये त्यांची गरज जास्त असते. काही हरकत नाही. सर अजून एक प्रश्न आहे. सर DA हे न्यूट्रीचार्ज मॅन, वेज ओमेगा, S5 ह्या तिन्ही एकत्र गोळ्या घेतल्या चालतात का सर? न्यूट्रीचार्ज मॅन, न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा आणि न्यूट्रीचार्ज S5 आणि S5. काहीच प्रॉब्लेम नाही. हे तिन्ही कसं माहिती का, आपण असं म्हणतो का आज गुलाबजामुन पण आहेत, आज तर खीर पण आहे, आज तर बासुंदी पण आहे, तर हे जमतंय. अरे म्हणून वा वा एकदम ताट भरून. तसं आपलं ताट भरूनच समजायचं. हे सगळे उलट एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे काम करतात, ज्याला म्हणतो आपण सिनर्जेटिक इफेक्ट. बोला. सर S5 घेतल्यानंतर त्याला ढेकर येतात सर. बिलकुल असं होऊ शकतं काही जणाला की S5 घेतल्यानंतर ढेकर येतील. तर शेवटची चतकोर पोळी खायची बाकी असतानाच S5 घ्या, नंतर उरलेली पोळी खा, तर ढेकर येणं बंद होऊन जाईल. धन्यवाद सर. कारण की बऱ्याच जणांना असं ते ढेकर यायचा प्रश्न मी बऱ्याच जणांकडून ऐकलेला आहे, तर त्यावर तोच एक उपाय आहे. सुरेश गुरुदेव, माझा डोस सांगतो म्हणजे मग प्रश्नच राहणार नाही कोणाला काही.
न्यूट्रिचार्ज कोको प्रोडाक्ट घेतो, न्यूट्रिचार्ज गेनर घेतो, त्याच्यासोबत मी न्यूट्रिचार्ज मेन घेतो, ओमेगा घेतो, गामा घेतो, एस्पायर घेतो, व्ह्यू घेतो. तुमचं वय सांगा एकदा. हा पुन्हा सांगू? हा. हा तर न्यूट्रिचार्ज कोको प्रोडक्ट, न्यूट्रिचार्ज गेनर, त्याच्यासोबत आपण न्यूट्रिचार्ज मेन घेतो, न्यूट्रिचार्ज ओमेगा घेतो, न्यूट्रिचार्ज एस्पायर घेतो, गामा ओरिजिनल घेतो, न्यूट्रिचार्ज व्हिडिओ घेतो आणि मग मी घराच्या बाहेर निघतो. मग दिवसभर मला कुठे बी न्या, किती बी फिरवा, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यामुळे एक आता काळ कोणाला होता, प्रश्नच राहणार नाही हिच्यासोबत हे घेऊ का तिच्यासोबत ते घेऊ का, काही प्रश्न राहणार नाही. तुम्ही किती घेऊ शकता, तुमची कॅपॅसिटी काय, फक्त डबल डबल नाही घ्यायचं. न्यूट्रिचार्ज मेन 2 नका घेऊ, कॅपॅसिटी असेल तरी ती एकच घ्या. आणि एक काळ होता की सुरेशजीला मोटरसायकल चालवायला बंदी होती. गावात गावात पण म्हणजे पोलिसाकडून नाही बरं का, नाही परमेश्वरजी पोलिसाकडून बंदी होती, डॉक्टरकडून बंदी होती. बनली. तर की तुम्हाला कधी कुठेही चक्कर येऊन तुम्ही पडताल आणि तुम्ही जखमी होता, तुम्ही अजिबात मोटरसायकल चालवायची नाही. आता ते सुट्टीच्या दिवशी त्यांच्या जिल्ह्यात नसतात, सुट्टीच्या दिवशी जिल्हा सोडून असतात, त्यांना जिल्हा बंदी असते सुट्टीच्या दिवशी, बरोबर आहे? हा, म्हणजे ज्या व्यक्तीला गाव सोडू नका, मोटरसायकल चालवू नका, मोटरसायकलवर मागे पण बसू नका, मागे बसलं तर चक्कर येऊन मागच पडताल. अशी हेल्थ कंडिशन असलेल्या व्यक्तीला न्यूट्रिशन आणि त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीमुळं त्यांची ग्रोथ सुद्धा चांगली झाली. त्यांची आता पिन लेवल कुठली आहे सुरेशजी? स्टार पडलाय सर. स्टार पडला आहे आणि त्यांनी आता ट्रेनिंग पण अटेंड केली आहे की टेक्निकल. असं काय होतं विषय? 9 दिवसात टेक्निकल, नवीन म्हणजे नवीन लोकांसाठी. नवीन लोकांसाठी आता ते ट्रेनिंग सुद्धा त्यांनी अटेंड केली. पाहिले तुमचे फोटो पाहिले, अजयजीने मला फोटो टाकले होते, ते फोटो सुद्धा पाहिले. आणि असं त्यांचं जीवनशैली बनलेली आहे. म्हणजे तुम्ही एकदम आजारीपणातून एकदम स्ट्रॉंग होऊन आपला बिझनेस वाढवू शकतात न्यूट्रिशन आणि जीवनशैलीनं. लक्ष्मीताई बोला. तर अजून एक प्रश्न आहे माझा. त्याला मुळव्याधाचा प्रॉब्लेम आहे बघा, त्याला काय द्यावं लागेल? कशाचा होता? मुळव्याधासाठी काय आहे? मूळव्याध का? हा, मुळव्याधासाठी काय आहे का? हा पहा, मूळव्याधाला आता ते कुठल्या स्टेजला आहे हे पाहावं लागेल. जर स्टेज असेल तर आपण त्यांना गरम पाण्यामध्ये राईस ब्रान ऑइल टाकून घ्यायला सांगतोय. परंतु मूळ व्याधातून जर रक्त पडत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला आहे. कारण की मूळ व्याधातून जर रक्त पडत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने. कुठं राहता तुम्ही? अनम्यूट व्हा. मी नांदेडला राहते. त्याने बरं, तर पहा मूळ व्याधात रक्त वगैरे पडत असेल ना तर डॉक्टरांचा रक्तपत नाही, कोंब आलेला आहे सर. हा नाही, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. कोंब आलेला आहे तर, कारण की त्यावर डॉक्टरांचाच इलाज करावा लागेल आणि त्याचा लवकर इलाज करून घ्या. कारण की ते तो आजार जो आहे ना तो माणसाची सगळी प्रकृती खाऊन टाकतो. हा सुरेशजी बोला. गुरुदेव, गामा ओरिजिनल त्यांना 2-2, 3 टाइम देऊ शकतो आपण. बाकी डॉक्टरचा इलाज करायचा त्यांनी. कारण की कोंब आला जर असेल, हा जेवणात काय करायचं, आपण जे वापरतो ना सब्जी मसाला आपला आरसीएमचा, सगळे प्रोडक्ट आरसीएमचे आणि सब्जी मसाला सोबत. कारण मुळव्याध मला पण होती, माझ्या मिसेसला पण होती. आता आम्हाला 0 आहे सगळं. 100% तुम्हाला प्रोडक्ट वापरावं लागेल. आणि जास्त जर प्रॉब्लेम असेल, जसं म्हणजे ढवळे सर म्हणतात, तर मग त्यांना डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला दाखवावं लागेल. पण चांगले चांगले खूप खतरनाक रिझल्ट आपल्याकडे आहे, म्हणून मी मधामधात बोलत असतो. कधी कधी ढवळे सर मला म्हणतात की असं बोलायचं नाही, पण आम्हाला जे रिझल्ट आहे तर आपले रिझल्ट लोकांपर्यंत शेअर झाले पाहिजे, लोकांना त्याचे रिझल्ट आले पाहिजे, हे आपला उद्देश आहे. नाही नाही, आणि तुमचं कोणतं तोंड बंद करावं आहे की नाही? तुम्ही 10 तोंड येतं, तुमचं नावच 10 तोंड येतं. आता म्हणजे मी म्हणतो एक वेळेस एक तोंड बंद करतो, तर मला कोणी विचारलं मी त्याचं तोंड बंद करू? हे 10 तोंड येतं. आमचे एकदम चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याकडे रिझल्ट आहेत. परंतु जर कोंब वगैरे आला असेल तर आपण डॉक्टरांची हे करावं. प्रशांतजी काही बोलू इच्छित होते. प्रशांतजी तुमचा हँड रेज करा. अनम्यूट होत आहे प्रशांतजी? हा बोला. परत म्यूट होत आहे. हा, संगीता ताई. येस सर, नमस्कार सर.
सर खूप छान बोलतात दहा तोंडे सर. खूप छान बोलतात आणि म्हणजे सगळ्यांना हसवून टाकतात. कोणता पण प्रश्न सांगते ना, त्यांचा जो अनुभव त्यांनी शेअर करते ना, खूप छान वाटतं. आणि आणि एक प्रश्न आहे, तर माझी जी बहीण आहे ते न्यूट्रिचार्ज गेनर घेते. तर तिला आहे की नाही तसं ऍसिडिटी सारखी वाटते. तर मी म्हटलं त्यांना S5 वगैरे घे दुपारी, जे आहे न्यूट्रिचार्ज S5 त्यासोबत, आणि सकाळी न्यूट्रिचार्ज वुमन आणि गेनर घेतात ते. ऍसिडिटी होण्याचे जे कारण आपण पाहिलं सुरुवातीला की जेवणाच्या आधी पाणी पिणं, म्हणजे जेवताना जास्त हा, पाणी. बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय ना तेच, कारण ते जेवण करता करता पाणी खूपदा पिते ते. ऍसिडिटी होते. आणि जर त्यांच्या पोटाचे काही विकार असतील ना, तर त्यांना न्यूट्रिचार्ज बायोवेज द्या रात्री घ्यायला. S5 पेक्षा रात्री त्यांना बायोवेज, न्यूट्रिचार्ज बायोवेज द्या. जर पोटाचे काही विकार असतील तर ते दूर होतील. आणि न्यूट्रिचार्ज S&F आणि न्यूट्रिचार्ज गेनर ज्यांना द्यायचंय का, त्यांना आपण अगोदर बायोवेज जर दिलं तर आणखी रिझल्ट लवकर येतात. हे सुद्धा सुरेशजीच्या तोंडात आलं असेल हे सांगायचं, असं बोलायचं. परंतु बरोबर आहे का? येस सर, येस बिलकुल सर. मला पाहिजे कारण कसं आहे सर, आपले जे म्हणजे गामा ओरिजिनल जे ट्रेनर म्हणा किंवा न्यूट्रिचार्जचे ट्रेनर म्हणा, कारण तुम्हाला बंधन आहे सर, तुम्ही त्याच्या पुढे बोलू शकत नाही. आणि आपले RCM चे लोक एवढे इच्छुक आहेत की ते कुठं ना कुठं तरी जाऊन काहीतरी कार्य करून पाहतात, त्याला रिझल्ट आलेले राहतात, म्हणून ते त्याच्यावर बोलतात. आणि आमच्याकडे असे खूप रिझल्ट आहेत सर, आडवे तिडवे आहेत. बिलकुल बिलकुल. आणि विदर्भामध्ये जसं न्यूट्रिचार्ज मॅन, न्यूट्रिचार्ज वुमनचे, की यांना बाळ होत नव्हतं, आम्ही त्यांना न्यूट्रिचार्ज मॅन दिलं, न्यूट्रिचार्ज वुमन दिलं. मी गेलो ट्रेनिंगला विदर्भामध्ये आणि मला 2-4 रिझल्ट ऐकायला भेटले नाही, असं आतापर्यंत झालं नाही. म्हणजे मी विदर्भात गेलो आणि मला सुरुवातीला तर रिझल्ट लोक सांगायचे, नंतर मी म्हणलं स्टेजवर नका सांगत जाऊ, येऊन मला कानात सांगत जा. काय बरेच जण मी समोर बसला असं की स्टेजवर जाऊ वेगवेगळे रिझल्ट सांगायचे. मग मी थोडीशी बंदी घातली, म्हणलं मला कानात येऊन स्टेजवरून विदर्भामध्ये बंदी घातली होती. बरोबर. एक रिझल्ट असा आहे की एक लेडीज एकदम लास्ट स्टेपला होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की बाबा घरी घेऊन जा, हिला खाऊ पिऊ घाला, आता हे काय वाचत नाही, मरणार आहे. तर आपले काही RCM लीडर गेले तिथं आणि त्यांना सांगितलं की बाबा ते मरणार तर आहेच आहे, हिला आपण हे देऊन पाहू. त्यांना बी वाटलं की बाबा आता मरणारच आहे तर देऊन पाहू, काय हरकत आहे. तर त्यांनी ते त्यांना दिलं सर, आणि ते 15 दिवसानं पुन्हा भेटायला गेले, कारण आपले RCM लीडर पुन्हा भेटायला पण जातात, फॉलोअप पण घेतात. तर त्या लीडरला ती बाज रिकामी दिसली सर, त्या बाईला बाजीवून उतरता पण येत नव्हतं. आता यायला लागलं की बाबा गेली काय की बाई, बाज रिकामी म्हणजे बाई गेली. यांनी इकडे तिकडे पाहिलं, यांना आलूगोंडे तळण्याचा वास येत होता. तर ते पाहिलं त्यांनी जाऊन, तर ती बाई बाजीवून उठून आलूगोंडे तळून खात होती, जी मरणार होती. असे बी आता हे सांगायला पाहिजे आपण. हे काय की नवीन जीवन देणं आणि चांगल्या गोष्टी ट्राय करणं. आता आपण म्हणतात शेवटी आता शेवटचं आहे, तर आता करता काय, जे आहे ते आपण उपाय करायला पाहिजे. तर मित्रांनो, फक्त आपल्याला या अभियानामध्ये सिस्टम न चालत असताना, जसं सुरेशजी म्हणले की बिलकुल आम्ही कधीच जे रिझल्ट क्लिनिकल प्रूव्हन नाही, ते रिझल्ट कधीच प्रमोट आतापर्यंत तरी केलेले नाही. जे क्लिनिकल प्रूव्हन आहेत ते रिझल्ट आपण 100% छाती ठोकपणे आपण प्रमोट करत असतो. HB वाढण्याचा असो, वेट गेन करण्याचा असो, मसल गेन करण्याचा असो, फॅट लॉस करण्याचा असो, हे रिझल्ट आपण एकदम छाती ठोकपणे जे आहे ते सांगत असतो. आपल्याला स्वतःलाच रिझल्ट आणण्यासाठीच एकदम छान साधन आहे बॉडी स्कॅनर, की आपल्याला आपल्याकडे नोंद राहते की याची खरोखर फॅट वाढ आहे का नाही, फॅट कमी झालंय का नाही, मसल्स वाढलंय का नाही. यासाठी बॉडी स्कॅनर समजून घेणं फार आवश्यक आहे. सायंकाळच्या मीटिंग मध्ये तुम्ही तुमच्या नवीन मित्रासोबत या, आपण बॉडी स्कॅनर बॉडी स्कॅनरचा उपयोग कसा करायचा, त्याच्या रिडिंगचा अर्थ काय घ्यायचा आहे, कुठली रिडिंग आल्यानंतर कुठलं प्रोडक्ट सजेस्ट करायचं, याविषयी आपण सायंकाळच्या मीटिंग मध्ये बोलूयात. तोपर्यंत थांबतो, वेळ पण झालाय. JRCM मेरा चार्ज, न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.